मित्रांनो, जे काही प्रेफरन्स जनरेट, असाइन आणि लॉक करण्यासंदर्भात अगदी काही तास हे शिल्लक राहिलेले आहे. तर त्याच्यामध्ये बघा, तुम्ही जर आता प्रेफरन्स सध्या कुठं सायबर कॅफेवर किंवा कुठं भरलं असेल, तर त्याच्यामध्ये तुमचं जे काही त्या ठिकाणी लॉक झाले आहे किंवा नाही, तर त्या संदर्भात तुम्ही ह्या ठिकाणी चेक करू शकतात. कारण जे काही अंतिम ह्या ठिकाणी असणार आहे, तर त्याच्यामध्ये बघा महत्त्वाचं, आपले प्रेफरन्स सध्या लॉक झाले आहे किंवा नाही, तर ते एकदा तुम्ही ह्या ठिकाणी लॉग इन करून तुम्ही व्हेरीफाय करू शकतात. जेणेकरून तुम्ही ह्या भरतीमध्ये जे काही ह्या ठिकाणी बघा बाहेर हे पडू शकणार नाही. कारण जे काही आता समजा बाकीच्या उमेदवारांनी सायबर कॅफेमध्ये जाऊन सध्या प्रेफरन्स हे लॉक केलेले आहे, तर तरी देखील त्यांना जर काही शंका असेल तर ह्या ठिकाणी एकदा रिव्हेरीफाय आपण करू शकतो का आपले प्रेफरन्स खरोखरच सध्या या ठिकाणी लॉक झाले आहे किंवा नाही. तर ह्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आय डी पासवर्ड हा तुम्हाला माहिती असेल, तर त्या आय डी पासवर्डनुसार तुम्हाला जे काही डॅशबोर्ड दिसतं आहे, तर ह्याच्यामध्ये बघा महत्त्वाचं, जे पवित्र पोर्टलची ऑफिशियल वेबसाईट आहे, ते तुम्हाला लॉग इन करून घ्यायची आहे. आय डी पासवर्ड तुमच्याकडे असेलच, तर हे तुम्ही मोबाईलवर देखील करू शकता. ते मी मोबाईलवर करतो आहे. तर ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला महत्त्वाचं जे काही ह्या ठिकाणी चेक करायचं आहे, तर ह्याच्यात जे काही तुम्हाला स्क्रीनवर दिसतं आहे, तर ह्याच्यात महत्त्वाचे हे जे 3 टॅब देण्यात आले आहे, त्याच्यामध्ये ह्याच्यात जे सेल्फ सर्टिफाय तुमचं झालं आहे का, तर ह्या ठिकाणी बघा लिहिलेलं आहे सेल्फ सर्टिफाईड. त्यानंतर बघा दुसरं काय चेक करायचं आहे, तुमचं विदाऊट इंटरव्ह्यू जो स्टेटस आहे सध्या, तो आहे प्रेफरन्स लॉकड असा या ठिकाणी आला आहे का, तो देखील तुम्ही एकदा पाहून घ्यायचा आहे. त्यानंतर जे काही विथ इंटरव्ह्यूसाठी खालचा जो टॅब देण्यात आला आहे, तर हा देखील तुम्हाला इथं चेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा जे महत्त्वाचं आहे, आपण जेव्हा प्रेफरन्स लॉक केले त्यानंतर बघा, जेव्हा आपण डिक्लेरेशनवर क्लिक करत होतो, तर त्या डिक्लेरेशनवर आपल्याला फोटो आणि सिग्नेचर, आपल्याला वरती फोटो, त्यानंतर सर्वात खाली डिक्लेरेशनच्या खाली आपल्याला सिग्नेचर पाहायला मिळत होती. त्यानंतर आपण लॉक जेव्हा करतो, लॉक केल्यानंतर तुम्हाला बघा, जेव्हा आपण लॉक केल्यानंतर प्रिंट जेव्हा काढतो, तेव्हा आपल्याला ज्या प्रिंटवरती जे येतं आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा फोटो किंवा स्टॅम्प किंवा मग आपली सिग्नेचर त्याच्यामध्ये आतापर्यंत कोणाचीही आलेली नाही. तर ते समजा नाही आलं असेल तर काही चिंतेची बाब नाही, कारण सर्वांनाच आपल्या जी प्रिंट आहे त्याच्यामध्ये फोटो किंवा कोणत्याही प्रकारचा स्टॅम्प किंवा मग आपली जी काही स्वतःची स्वाक्षरी असेल, सही असेल, तर ती सध्या ह्याच्यामध्ये प्रिंटमध्ये आलेली नाही. तर त्यासाठी काही काळजी नाही करायची, का ती सर्वांसाठी सेम आहे. तर बघा ह्याच्यामध्ये जर समजा तुम्ही तुमचे जे स्वतःचे प्रेफरन्स किंवा तुमचं समजा ह्या ठिकाणी सेल्फ सर्टिफायचं जरी देखील तुम्ही प्रिंट ह्या ठिकाणी घेतली नसेल किंवा तुमच्याकडून घाण झाली असेल, तर ती देखील तुम्ही इथून परत एकदा ह्या ठिकाणी डाउनलोड करू शकता. त्यासाठी ह्या ठिकाणी बघा देण्यात आलं आहे. तर ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, आपले प्रेफरन्स ह्या ठिकाणी लॉक झाले आहे, बरोबर. त्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी बघा प्रिंटचं ऑप्शन देखील ह्या ठिकाणी अवेलेबल आहे. तर ह्याच्यामध्ये जी प्रिंट आहे ती आपण केव्हाही परत आपण प्रिंटही घेऊ शकतो. तर प्रिंट घ्यायची असेल तर जो काही ह्या ठिकाणी टॅब देण्यात आला आहे प्रिंट प्रेफरन्स, त्याच्यामध्ये बघा विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू असे या ठिकाणी 2 प्रेफरन्स आपल्याला दिसतं आहे. तर त्याच्यामध्ये विथ इंटरव्ह्यू प्रेफरन्स आणि विदाऊट इंटरव्ह्यू प्रेफरन्स, जर तुमच्याकडे प्रिंट सध्या नसेल, तर ह्या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रिंट ही तुम्ही घेऊ शकता. तर ह्याच्यामध्ये बघा मी तुम्हाला करून दाखवतो. तर ह्याच्यात तुम्ही बघू शकता, ह्याच्यात तुमचे जे प्रेफरन्स दिलेले आहे, जे सिक्वेन्स दिले आहे, ती सिक्वेन्स आणि तुम्ही जी काढलेली प्रिंट आहे त्याच्यामध्ये सेम आहे का, ते देखील तुम्ही ह्या ठिकाणी चेक करू शकता. तर ह्याच्यामध्ये बघा आपण ह्याच्यात मी तुम्हाला दाखवतो विथ जे काही इंटरव्ह्यूचे प्रेफरन्स या ठिकाणी प्रिंट करून दाखवतो. तर ह्या ठिकाणी बघा क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने महत्त्वाचं या ठिकाणी प्रिंट आपले ह्या ठिकाणी जनरेट होत आहे. म्हणजे जे आपण दिलेली आहे सध्या जे प्रेफरन्स दिलेले आहे, तर ते ह्या ठिकाणी आपल्याला पाहावयास आपल्याला मिळत आहे. तर ह्या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता का तुमची